ज्यावेळेस आम्ही हे प्रॉडक्ट्स बनवतो, त्यावेळेस मागे मंत्र चालू असतात. शुद्ध होऊन एकदम क्लीन ॲटमॉस्फिअरमध्ये असे तयार केले जातात. स्टार्टअप ज्यांनी केलं आहे, आमची बायको, ते मागच्या बरेच वर्षापासून बनवतायत. कारण आमच्या दोन्ही दोन्ही मुली बाहेर शिकतायत. तर त्यांना देण्यासाठी ते तयार करत होते बरेच वर्षापासून. तर आता वेळ मिळाला तर आम्ही असा विचार केला, की जे हेल्दी आम्ही खातोय, ते आम्ही दुसऱ्यांना पण द्यायला पाहिजे. आमच्याकडे ग्रॅनोला बार, नंतर रागी ब्राउनी आहे, रोज लड्डू, लहान मुलांसाठी चॉकलेट आल्मंड लड्डू आहे. देन आमचं एक हिरो प्रॉडक्ट आहे खूप, त्याचं नाव आहे ड्राय फ्रूट लड्डू. ह्याला ग्लॅमरसाठी नाव दिलंय छेना लड्डू, पण त्याचा बेस पनीर आहे. आंबला, बीटरूट, मुखवास ह्याच्यात आम्ही असे काहीच इन्ग्रेडियंट टाकत नाही, ज्याचा काही साइड इफेक्ट व्हायला पाहिजे. नंबर 1. नंबर 2, सर्वात इम्पोर्टंट जे आज आपल्यासाठी पाहिजे, म्हणजे ती आहे सात्विकता. तर हे खूप सात्विक पद्धतीने तयार केले जातात, हँडमेड, अतिशुद्धतेने केले जातात. सर आमचं उद्देश हे आहे, की लहान मुलांपासून तर आय-टी वगैरेमध्ये हसबंड वाईफ दोन्ही बिझी आहेत. तर त्यांना आम्हाला हे सप्लिमेंट द्यायचं आहे. आणि आमच्या दोन्ही मुली डॉक्टर आहे. मोठी मुलगी पीडियाट्रिशियन आहे. दुसरी मुलगी एम-बी-बी-एस फायनल इयरला आहे. आणि त्याच्यामुळेच आम्ही हेल्थ सर्वात इम्पोर्टंट आहे आम्हाला. काय काय आमच्या दोन्ही मुली आहेत.